शरद पवारांच्या या गोप्यस्फोटानंतर आम्हाला असं ठामपणे वाटायला लागलेलं आहे की शरद पवारांनी आता फक्त आत्मचरित्रापुरतं मर्यादित राहू नये, त्यांनी आता कादंबरी लेखनाकडे वळावं. एकूणच हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर आम्हाला असं ठामपणे वाटतं आहे की शरद पवारांचा धनंजय झालेला आहे. जुन्या हिंदी सिनेमामध्ये हे सर्रास दाखवलं जायचं की एखाद्या अपघातामध्ये नायकाच्या मेंदूचा फ्यूज उडायचा, त्याची स्मरणशक्ती अचानक गायब व्हायची आणि नंतर दुसऱ्या एखाद्या प्रसंगामध्ये त्याच्या डोक्याला एखादा फटका बसायचा आणि त्याची स्मरणशक्ती पुन्हा यायची. शरद पवारांचं तसंच काहीतरी झालेलं दिसतंय, कारण 2024च्या जून महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला भरभरून मतदान केलं, त्यांची सत्ता आली. त्याच्यानंतर मार्कडवाडी पॅटर्नची चर्चा झाली. एवढं सगळं घडून गेलं, परंतु शरद पवारांना हे कथानक कधी आठवलं नव्हतं. कोणतं? 2 माणसं त्यांना भेटून गेली आणि त्यांनी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर दिली.